तर इकडे कोल्हापूरमधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। शाहू महाराज छत्रपती हे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत। कोल्हापूर उत्तर मधली लढत जी आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या 15 दिवसांमध्ये या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनबाई मधुरिमा राजे यांना कराड कोल्हापूर उत्तरमधून सुरुवातीला उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणाला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सतेज पाटील आक्रमक झालेले होते। अशी पार्श्वभूमी कोल्हापूर उत्तरसाठी राहिलेली आहे। महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं वातावरण चांगलं आहे। त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही। आणि काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं, हे काही बरोबर नाही। त्याच्यावरून काय वाटतंय नेमकं कशा पद्धतीने हे सगळं राजकारण ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेलं आहे। कोल्हापुरात कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीची आणि महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे। राज्यामध्ये कशा पद्धतीचं सरकार येईल असं वाटतं? राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल।